महात्मा ज्योतिबा फुले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून आज काजू आणि आंबा बागायतदारांचा शेतकऱ्यांचा इंधनाचा सभा आणि अणुऊर्जा प्रकल्प नाही झाला पाहिजे यासाठी संघर्ष समितीचे व्यासपीठावर आदरणीय नेते शेतकऱ्यांचे राजू शेट्टी साहेब, आदरणीय राहुल साहेब, आदरणीय वैभव नाईक साहेब, सुशांत नाईक साहेब, आमच्या भगिनी काँग्रेसच्या वंदनीताई आणि मनसेचे शिंदे सेनेचे अध्यक्ष आणि साहित्यिस्ट सावंत, पत्रकार बंधू आणि भगिनी बांधवांनो, आंब्या आणि काजूच्या लढ्यात देखील आम्हाला अटक झाली. तुम्ही बघितलं असेल मला आणि राजू शेट्टीला कसं आम्ही टाकलं. राणेंचा दसका एवढा मोठा घेऊ नका, तो फार मोठा माणूस नाही, फार छोटा माणूस आहे. आम्ही सरकार बदलणारी माणसं आम्ही आहोत. महाराष्ट्राचं सरकार राऊत साहेब, मी आणि राजू शेट्टी नसतो आणि तुम्ही नसता तर बनले असते काय मुख्यमंत्री बातमीवर. आम्ही सरकार घालणारी माणसं आहोत हे लक्षात घ्या. म्हणून कोकणच्या जनतेला हे सांगण्यासाठी आलेलो आहे, आमची ज्या ज्या ठिकाणी ताकद आहे तुमच्या मागे आम्ही उभा करू. मी आता देवगडमधून येताना मला एक पोलीस अधिकारी भेटला राऊत साहेब, आणि त्यांनी सांगितलं, जानकर साहेब अंगावर काटा फुटलाय, तुम्ही आमच्यासाठी लढाई करताय. आम्ही जरी पोलीस जरी असलो तरी आमच्यासाठी तुम्ही आलेला. अणुऊर्जा काय, मी इंजिनियर आहे, मी साहित्यिक आहे सावंत साहेब. एन्व्हायरमेंटल इफेक्ट काय असतो तो आम्हाला चांगला माहित आहे, विखरून करता. तेव्हा माझी तुम्हाला कोकणवासियाला विनंती आहे, आज आम्ही मत मागण्यासाठी आलो नाही, अणुऊर्जा झालाच नाही पाहिजे यासाठी कोकणासाठी आज आम्ही पाऊल टाकतो. आपल्या आरोग्यावर परिणाम होणार आहे. तुम्हाला डेव्हलपमेंटच कोकणची करायची आहे तर कॅलिफोर्निया करू शकता, काश्मीर सारखी अवस्था आमची इथं, टुरिझम सेंटर वाढवू शकता. पण तुमची नियत आणि नीती अंदानीनं आबानीला विकलेली आहे, म्हणून तुमचं वाटतं होत चाललं बांधवांनो. आज वीज कोणाची, अंबानीची. काल मी विमानाला आलो होते, विमान बी कोणाचं, एअरपोर्ट बी अदानीचं, मीटर बी कोणाचं, अदानीचं स्मार्ट मीटर. काही दिवसानं राऊत साहेब, शेट्टी साहेब, ऑक्सिजन देखील तुम्हाला अदानीचा घ्यावा लागेल, अदानीचा. आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, जगात नंबर मुख्यमंत्री कोण आहे, त्याचं नाव देवेंद्र फडणवीस आहे. जगात एक नंबरचा लबार मुख्यमंत्री कोण असेल तर तो देवेंद्र फडणवीस आहे. त्यांची आम्हाला एमडीपी माहित आहे, मीही त्या कॅबिनेट मध्ये होतो, मला चांगलं माहित आहे. आता तुमचा पालकमंत्र्याकडे राऊत साहेब एक मत्स्य खाता आहे, माझ्याकडे 3 खाती होती, कॅबिनेट मे बी होतं. त्यामुळे मी त्यांना सांगू इच्छितो, तुमची खरीच ताकद राणे बंधूंची आहे का बीजेपी, तर तुम्ही प्रकल्प पहिलं नामंजूर करा, आम्ही तुमचं स्वागत करू. अहो ह्यांना कोण विचारतंय, दिल्लीत बसतात अमित शहा, मोदी, आणि फायनल करतात हे 4 जणे. नंतर ह्यांना कळतंय की हे काढलंय म्हणून, आणि ह्यांना आपण तुम्ही नेतं म्हणताय. कसली राणे स्टाईल काय जाऊ, काय स्टाईल काय ना, आता आपली स्टाईल चालू करू, तुम्ही काळजी करू नका. त्यामुळे बांधवांना घाबरू नका, आम्ही तुमच्या बरोबर आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ देखील राऊत साहेब आम्ही तुमच्या मागे उभा करू. काहीच काळजी करू नका, तुम्ही एकटं समजू नका, आम्हाला कधीही बोलवा. मी आता राऊत साहेबांना राजकीय सांगितलं, असंच पार्सोलेक चालू करा, 10-12 ठिकाणी चालू करा, त्या ठिकाणी छोट्या छोट्या मेळाव्या देखील आम्ही येऊ. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. आणि पोलीस काय आपलीच पोर आहेत, त्यांच्या आंबा बागा चालल्यात, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही आमच्यावर केसेस नाहीत का? नागपूरला माझ्यावर, राजू शेट्टीवर केस झाले, आम्हाला 2 लाख रुपये माफ आहे. काल आंबा ह्याच्या देखील आम्हाला नेऊन ठेवलं जेलमध्ये. काय घाबरू नका, हे सरकार आपलं आणू आणि आपणच आपल्याला केसेस काढून टाकू, तुम्ही काळजी करायचं काय कारण नाही. म्हणून बांधवांनो, माझा तुम्हाला पाठिंबा आहे. अणुऊर्जासाठी आम्ही तुमच्या मागे खंबीर उभा राहू, आणि हे प्रकल्प झाले नाही पाहिजे. पण गावागावात त्या 2 सरपंचांचं अभिनंदन करीन. तुम्ही अशी माणसं तयार करा, चळवळ उभा करा की त्या गावात तुम्ही झालं पाहिजे. उद्या हे कोण मंत्री, आमदार, खासदार कोण फिरू शकणार नाही. गावं ज्यावेळेस तयार होतील ना, तेव्हा सरकार काय करू शकत नाही. आपलं गाव हे सरकार बनवा, हे आधी सांगण्यासाठी तुम्हाला आलोय. आम्ही तुमच्याबरोबर आहोत, तुम्ही काळजी करू नका, एवढी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आम्हाला बोलवलं, तुम्ही आम्हाला स्वागत केलं, त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करून आपली विदा घेतो. जय हिंद, जय भारत.